आप्पासाहेबांची आतापर्यंत 38 पुस्तकं प्रकाशित झाली आणि 15 पुस्तकं त्याची प्रतीक्षेत आहे. प्रतीक्षेत हा शब्द थोडंसं प्रश्नचिन्ह येतोय, पण नुसती त्याची प्रतीक्षा करायची का? ज्यांच्याकडे आपणचे पुस्तक आहे त्या सर्वांचे फोन आपण येत आहेत की आपल्याला नवीन काहीतरी पुस्तक पाहिजे. म्हणजे यावर्षी शिवराज्याभिषेक साजरा होतोय 350 वर्ष. पुस्तकाचं भाड कालच मला तरी दाखवतं, असं लिखित आणि DTP झालेलं. परंतु ते पुस्तक, सर्व पुस्तके माझी 100 रुपयाच्या आतमध्ये पाहिजेत. ना प्रकाशकाने कमवायचे ना माझ्या खिशात एक पैसा आला पाहिजे. या तत्वाने ते पुस्तकं राहिले प्रतीक्षेत आहेत. त्याच्या मागे इतिहासाच्या वाचकांचा मोठा घोडा लोंढा आहे. भविष्यातील पुस्तकं येतील, आपण धीर सोडू नका. तुम्ही लिहित राहा, पुस्तकं प्रकाशनाच्या मागावर राहतील आणि लोकांच्या पर्यंत पोहोचतील. साहेब, तुम्ही म्हणालात की राजगडाचा, तुम्ही जे म्हणालात, आपण अभिमानाने सांगतात राजगड आणि रायगड तिथला दगड माझ्याशी बोलतो. का बोलतो, कसं बोलतो? आपण काही पंढरपूरचे वारकरी असतो, ते गडांचे धारकरी आहेत आणि म्हणून दगड त्यांच्याशी किल्ल्यावरचे बोलतात, गडावरचे. आता आपल्याशी बोलतो. सह्य शिकवीचा राजा देवाधिदेवा शंभू महादेवा, महाराष्ट्र कुलस्वामिनी आई माय भवानी आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना प्रथम वंदन करतो. व्यासपीठावरील मान्यवर, त्याला व्यासपीठ इतक्यासाठी म्हणतात का व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, जगातलं सगळं शहाणपण महाभारतामध्ये व्यास मुनींनी सांगितलंय आणि ज्यांना हे जमतं त्यांच्यासाठी हे व्यासपीठ आहे. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु. 10,000 एखादाच वक्ता असतो आणि त्याच्यासाठी हे व्यासपीठ. वयाच्या 10व्या वर्षीपासून मी जो गड किल्ल्यांच्या भागात फिरायला लागलो, ते गेले 70 वर्ष महाराष्ट्रातल्या सगळ्या किल्ल्यांचा इतिहास मला माहिती आहे, परंतु भूगोल माहीत नाही. जीवनाची जी दुसरी बाजू आहे ती अत्यंत न सांगण्याजोगी आहे. 10 वर्षाचा असताना पहिला सिंहगड बघितला, पण तो माझ्याशी बोलला नाही. बऱ्याच मोठमोठ्या इतिहासकारांना भेटलो. तुम्ही सगळे शून्य लोक आहात, दिवाळी अंकाचे तुम्ही प्रमुख आहात, म्हणून लक्षात घ्या का ज्या वेळेला इतिहास बोलत नाही त्यावेळेला भूगोल बोलतो, आणि ज्या वेळेला भूगोलही बोलत नाही त्यावेळेला विज्ञान बोलतं. हिंदुस्थानमध्ये महाराष्ट्राला जेवढा इतिहास आहे तेवढा कोणत्याही प्रांताला नाहीये. ही दगडावरची रेख आहे. इसवी सन पूर्वपासून जी काही घराणी होती
अशी 96 क्षत्रिय घराणी महाराष्ट्रात आज नमूद आहे. तिथल्या प्रत्येक आडनावाचा अर्थ मला माहिती आहे. कारण उपनाम हे फक्त क्षत्रियांना असतं आणि त्यावेळेला महाराष्ट्रावर या निर्णया 96 घराण्याने राज्य केलं. दुर्दैवाने तो इतिहास कोणी जपला नाही. मगाशी मी सांगितलं तुम्हाला जीवनाची दुसरी बाजू ही फार अंधकार नाही. मी बऱ्याच इतिहासकारांना सांगितलं का ही जी घराणी आहेत मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार यांनी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3000 किल्ले बांधलेले आहेत. 3000. या दुर्दैवी महाराष्ट्राने त्यांचा अभ्यास केलेला नाहीये. आम्ही गडावर जाऊन येतो, आम्ही पाहून येतो, आम्ही ऐकून येतो, आम्ही लिहितो. ती पुस्तकं बाजारात असतात. परंतु ज्यांनी रक्ताचा थारोळ करून इतिहास घडवला त्यांचा इतिहास कोणीही अभ्यासत नाही. कसं जगावं हे छत्रपती शिवरायांनी आम्हाला शिकवलंय. कसं मरावं हे छत्रपती संभाजीराजांनी आम्हाला शिकवलंय. ते गेले 70 वर्ष, आता 84 आहे, गेले 70 वर्ष मी गडदुर्गांचा आधारकरी आहे. साहेब इथे बसलेले आहेत, शस्त्रधारी आहेत. परंतु आम्ही अशी धाराव्रत घेतलं होतं जीवन मरणाच्या सीमेवरना जे हे दुर्गम किल्ले आहेत तिथला इतिहास, भूगोल, विज्ञान याचा खूप खोलवर अभ्यास केले. परंतु त्याच वेळेला एक शपथ घेतली होती का ज्यांनी रक्ताचा थारोळ करून हे तुम्ही पुढे बसले आहात, तुमच्या प्रत्येक नावाला, प्रत्येक घराण्याला इतिहास आहे. शालेय जीवनाचा इतिहास आहे. हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, मार्क मिळवण्यापुरता. बाह्य जीवनात जे काही आहे ते ग्लॅमरस आहे, मनोरंजनापुरतं. त्या महाराष्ट्रामध्ये मोठमोठे इतिहासकार झाले, परंतु कुणी मराठी भाषेचा सूक्ष्म अभ्यास केलेला नाहीये. आज ज्या औरंगाबादला तुम्ही संभाजी राजांचं नाव देताय तो जो स आहे हा सचातला नाहीये, शहामृगातला आहे. मी म्युनिसिपॅलिटी एक्सपर्ट आहे. महाराष्ट्रातल्या नाण्यांवर माझी ऑथॉरिटी आहे. त्यांचं जे नाणं आहे त्याच्यावर त्यांनी शंभू लिहिले. आपण शंकर म्हणतो, शंकर म्हणत नाही. आणि म्हणून मला माहित नाही कोणत्या किल्ल्याचे किल्लेदार आहेत, परंतु या किल्लेदारांनी आज मराठी भाषेचं जोखड आपल्या हातात घेतलंय ते मला अभिमानास्पद आहे. आणि हे जर नाही झालं तर महाराष्ट्रातली मराठी भाषा ही कालांतराने बदलेल. आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. परंतु आज जर तुम्ही गणपतीच्या देवळात गेलात तर तुम्ही आरती काय म्हणता? वक्रतुंड महाकाय. अरे गणपतीचं तोंड वाकडं आहे का सोंड वाकडी आहे? वक्रशुंड महाकाय. मराठी एकमेव भाषा अशी आहे जशी आपण बोलतो तशी लिहिली जाते, तिथं स्पेलिंग होत नाहीये.
आणि हाच आग्रह या गड किल्ल्यांच्या नावांच्या बाबतीत मी अभ्यासलंय. या गड किल्ल्यांना जी नावं दिली गेली आहेत ही नावं इसवी सन पूर्व काळापासून ज्ञात अज्ञात ऋषिकुलांची आहेत. वरती ज्या गुहा आहेत त्या गुहा सुद्धा प्रचंड आहेत. आत्ताच साहेब म्हणाले आम्ही राजगड पाहिला. राजगड म्हणजे ब्रह्मदेवाचा डोंगर. महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानमध्ये ब्रह्मदेवाची काही मंदिरं नाहीये फारशी. त्याचं कारण असं आहे ब्रह्मज्ञानाची जी ब्राह्मण त्याला ते नाही जमलं. त्याने कमरेला संशय बांधली तो क्षत्रिय झाला. याला तेही नाही जमलं त्याने हातात तराजू घेतला तो वैश्य झाला. ह्या तिन्ही गोष्टी मला जमल्या नाही. मी याची गुरं राखली, त्याची शेती केली आणि त्याची ओझी वाहिली. परंतु वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी झाला. इसवी सनाच्या 5व्या 6व्या शतकापर्यंत हे जातीभेद नव्हते आणि आताही नको होते. आणि शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्र निर्माण केला ते तळागाळातले लोक आहेत. मल्लवंशीय एक घराणं वाई सातारा परिसरात होतं. त्याच्यावर ह्या कर्नाटकातल्या खंडोबाने येऊन हल्ला केला. ते मल्ल कोकणात गेले. ते खंडोबाचे लोक म्हणायला लागले ते पळाले. ते मल्ल असुर म्हणजे राक्षस ते मालुसरे. प्रत्येक नावाला असा अर्थ आहे. हा इतिहास आहे आणि यांच्या नावाची अजूनही तोरणा किल्ल्यावर झुंजार मल्ल, रोहिणा किल्ल्यावर रोहिणी मल्ल. मगाशी मी सांगितलं इतिहास बोलत नाही त्यावेळी भूगोल बोलतो. मी कोणाचा उल्लेख करत नाहीये पण त्यावेळेच्या सगळ्या मोठ्या इतिहासकारांना मी विनंती केली होती. मला माहित आहे शैक्षणिक पात्रता नाही. मी एक सामान्य गिरणी कामगार 80 मध्ये नोकरी केली आहे. माझ्याकडे आर्थिक परिस्थितीही नाही आहे. तर महाराष्ट्र हा एकमेव असा आहे देश आहे का ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी सोन्याचं आणि तांब्याचं नाणं पाडलं. मी निमिशमॅटिक एक्सपर्ट आहे. नाण्यांवर माझी ऑथॉरिटी आहे. परंतु मला शहरात कोणी विचारत. माझं भाग्य असं आहे का ह्या मल्ल वंशाने मला व्यासपीठ द्यायला सुरुवात केली. किंबहुना जे लिखाण करत होतो मराठी 4थी मध्ये असताना 10 वर्षाचा सिंहगड बघितला होता आणि जे लिखाण करत होतो तो सुशिक्षित सुसंस्कृत समाज त्या एक्सेप्ट करत नव्हता. त्याचं कारण एकच आहे का त्यांना माझी विधानं ही त्यांच्या पुस्तकांना, त्यांच्या कथा कादंबऱ्यांना, त्यांच्या साहित्याला धक्का देणारी होती. महाराष्ट्रामध्ये जी घराणी ही काही घराणी उत्तरेकडनं आली, काही दक्षिणेकडनं आलेली आहे, काही इथलीच आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1500 ही लेणी आहे. पण एकाही लेण्यामध्ये राज्याभिषेक नाही लागत. आपण मंदिरात जातो आणि देवाची पूजा करतो, मंदिरात करत नाही. राजा आणि राज्याचा फरक आहे.
परंतु मायबाप सरकार ते ऍक्सेप्ट करत नाही. ज्यांची पुस्तकं आहेत तेही लोक हे मान्य करत नाही. आणि अशा प्रकारचं अपयश घेत मी चालत राहिलो. त्याचं कारण एकच आहे, मालुसरे सारखे या मराठी वृत्तपत्र संघासारखे लोक माझ्या पाठीत होते आणि त्याच्यामुळे मला निदान हे हाताच्या बोटावर मोडण्याइतके. अरे शिवाजी महाराजांचं किती सैन्य होतं, मूठभर सैन्य होतं, पण त्यांनी ज्या ऑल डिफरंट टाईप 500 लढाया केल्या, ते पुस्तक लिहिलं. एक विशिष्ट लेखक समाज दारावर आला आणि म्हणाला, तुम्ही काय लिहिताय, आतापर्यंत कोणी हे केलं नाहीये. म्हटलं, शिवाजी महाराज हे कमी दे, किल्लेदाराने ऑर्डर दिल्याशिवाय सैन्य लढणार नाही, सेनापतीने सांगितल्याशिवाय गड लढणार नाही, त्यामुळे राजाने सांगितल्याशिवाय युद्ध होणार नाही. त्या 500 युद्धांचा अभ्यास, त्या रणक्षेत्रांचा अभ्यास महाराजांनी सुरतेवर हल्ला केला, गुजरातमध्ये बार्शिलोनावर केला. परंतु सिंधुदुर्ग बांधताना महाराज म्हणाले, 84 बंदरी ऐसा जागा नाही. सुरत ते बार्शिलो हा महाराजांचा जो आरमारी प्रवास होता, त्याच्यात त्यांचा अभ्यास होता 84 बंदरं. महाराष्ट्राच्या एकाही सुपुत्राने अजून ती बंदरं निश्चित केली नाही. पुढच्या त्यांचे शब्द आहेत, 18 टोपीकरांच्या उठावर श्रीलंका जिंक जागा निर्माण केला. ऑल डिफरंट आहेत कॅप्स वापरणारे पाश्चात्य 18 आहेत, हेही कोणी शोधले नाही. ते त्यावेळेस जे आयात निर्यात करत होते तेही कोणी शोधले नाही. मगाशी सांगितलं होतं, हौशे गौशे नवशे. अरे नुसतं फिरून काय, शतेषु जायते शूरा. आकाशातला एक चंद्र जो आहे तो अंधार नाहीसा करतो. तुम्हाला तुमच्या सुपुत्राला तो चंद्र व्हायचा आहे आणि त्याच वेळेला अशा घराण्यांचा उदय होणं. पाठी पट्ट लिख्या येते ती पाठीला. पट्ट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, पट्टराणी पट्टाभिषेक. आणि त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गावामध्ये जो नोंदी ठेवतो तो सिव्हिल ऑफिसर पाठी. म्हात्रे म्हात्तर मोठा. आपण म्हातारा, तुम्ही मला म्हातारा म्हणा पण म्हणू नका, मी एव्हरग्रीन आहे, मी म्हातारा झालेला नाहीये. तर म्हात्रे म्हात्ता हा जो शब्द आहे, हे शब्द त्या वेळेला देवगिरीच्या यादवांचा सिंहण यादव नीट लक्षात घ्या, महाराष्ट्रात आला त्याच्याबरोबर हे लोक आले. किनारपट्टीवरच्या लोकांनी त्यांना वास्तव्य करायला जागा नाही दिली, शेती करणाऱ्या लोकांनी त्यांना नाही जागा दिली, ते आग्र्यात राहिले आणि म्हणून अगदी हे विधान लावलं. मग सांगितलं, इतिहास नाही भूगोल, भूगोल नाही विज्ञान. आणि असं जर कोणीतरी गेले 70 वर्ष टाहो फोडून सांगते, लाखो लोकांना गड दाखवलंय, ते विसरले नाही, परंतु ते पुढे गेलं. आता साहेबांनी सांगितलं, राजगड विरमदेवाचा डोंगर. तुम्ही ज्या वेळेला लग्नाच्या वेळेला गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना गोदावरी नर्मदा म्हणता, त्यावेळी ब्रह्मपुत्रेचं नाव तुम्ही घेत नाही. का घेत नाही याचा विचार केला. हिंदुस्थानातला एकमेव हा नद असा आहे, नदी नाही, नद आहे, नद पुल्लिंगी शब्द आहे तो. यू हॅव टू थिंक. आणि तशाच प्रकारचा नद त्या राजगडच्या पायथ्याला आहे, त्याला कानद नगर. ती नदी नाहीये, पुल्लिंगी शब्द.
तर अशा प्रकारे खूप लोकांना ठाव पडून सांगतोय, पण कोणही सांगतोय. मोठमोठ्या इतिहासकारांनी, मायबाप सरकारने नाही कधी विचार केलाय का तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐन पाऊस काळामध्ये राजाभिषेक का केला? कोणी इतिहासकारांनी गागा भट्ट, अरे गागा भट्ट काय, ज्या वेळेला काही शुभ कार्य असतं त्यावेळेला तुम्ही पुरोहित आणता. 5-6 जूनला पाऊस असतो आणि तोही कोकणामध्ये. नीट लक्षात घ्या, तुमच्यापैकी जर कोणी कोकणातला माणूस असेल तर हिंदुस्थानमध्ये जवळजवळ 50 नवीन वर्ष आहेत. 50 विक्रम संवत शालिवाहनच्या कशी, त्याच्यामध्ये कोकणातला माणूस एक नवीन वर्ष पाळतो, त्याला तो मिलाद म्हणतो. मिलाद, सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो. साहजिकच महाराजांच्या पायदळामध्ये जे मावळे होते ते शेतकरी पेशा. त्यांना माहिती आहे आता जून महिना आलाय, मिरग आता येणार आणि आपल्याला शेती करायला जायचंय आणि सगळीकडे नद्या नाल्या ओढे वगैरे सगळं भरणार, युद्ध बंद असणार, ट्रान्सपोर्ट बंद असणार. आणि साहजिकच ते सामान्य असल्यामुळे महाराजांकडे कर्ज मागणार. त्यांच्या लक्षात कर्ज इतक्यासाठी, मला पिकाला पैसे पाहिजे, मला माझा नांगर मोडलाय त्याला पैसे पाहिजेत, मला बैल मेलाय त्याचे पैसे पाहिजेत. त्यांच्या लक्षात महाराजांचा वाढदिवस राजाभिषेक नाही, त्यांच्या लक्षात मिरग राहणार आणि मिरगाला ते जाऊन धान्य पेरून दसऱ्याला कापून आपल्याला पाहिजे तेवढं ठेवतील. उरलेल्या व्यक्तींनी महाराजांचा. यावरून एक गोष्ट लक्षात येते, हा राजा शेतकरी कामकरी पक्षाचा होता. हा पुरावा आहे, हे मी सांगत नाहीये. ज्यावेळेला 32 म्हण सोन्याच्या सिंहासनावर बसले तर पहिलं जे कातडं अंथरलं ते बैलाचं आहे. दगडावरची रेख आहे, जे काही बोलतोय त्याच्यावर जे अंथरलं ते सिंहात आहे, त्याच्यावर जे अंथरलं ते वाघात आहे आणि त्या वाघाच्या कातड्यावरही एक कातडं अंग अंथरलं ते मांजराचं होतं. मला आश्चर्य वाटे, मांजराचं का? मांजर कधीही कोणाची ऑर्डर उभे करते. सर्कची सगळे प्राणी असतात पण मांजर नसतं. मांजर हा शब्द खरा पुल्लिंगी आहे आणि मांजरी हा स्त्रीलिंगी. यू टू थिंक लाईक दिस. तुम्हाला असा सूक्ष्म अभ्यास करायला पाहिजे. आणि जर हा नाही केला तर रामायण महाभारतासारखं शिवभारत होईल आणि विठ्ठल विठ्ठल करत पंढरपूरला जाणार. तुम्ही क्षत्रिय समाजाचे लोक, हा देश धर्म संस्कृती तुम्हाला जिवंत ठेवली. तुमच्या घराण्याविषयी, तुमच्या गावाविषयी, सगळ्याविषयी खूप काही सांगण्यात, खूप काही सांगण्याचं. तसं सांगितलं 84 बद्दल दक्षिणोत्तर हा जो सह्याद्री आहे त्याच्यामध्ये 600 घाट भेला पालेघाट आहे. जवळजवळ 2000 ते 3000 हे किल्ले आहेत. महाराज राजगडावर होते. राजगडाच्या आसमंतात जे लोक होते ते जमीनदार होते. जे बांधण, शिलीमकर हे सगळे वतनदार होते. त्यामुळे हे लोक आज ना उद्या मला नाही मानणार. मला जर राजा व्हायचं असेल आग्र्याहून सुटून आल्यानंतर तर मला कोकणात गेलं पाहिजे. मी जर जालना लुटलं, सोलापूर लुटलं, कोल्हापूर लुटलं तर हा म्हणतील हा राजा लुटारू आहे. मग आर्थिक स्थिरतेसाठी त्यावेळेला 84 15 जो व्यापार चालत होता
ती आयात निर्यात काही जरी करायची असेल, ती झाशीला न्यायची असेल, ती सोलापूरला न्यायची असेल किंवा ते आणखी कुठे न्यायची असेल तरी घाट चढायला पाहिजे. आणि त्या घाटामध्ये महाराजांनी चौक्या बसवल्या होत्या आणि अशा चौक्यांची असे हे किल्लेदार, असे हे लष्करी अधिकारी, असे कितीतरी लोकांची नाव आहेत. पण नाही, आम्हाला जय जय भवानी जय शिवाय. महाराजांच्या झेंड्याच्या बाबतीत सुद्धा गोंधळ. माझं भाग्य आहे का ह्याने मला इथे व्यासपीठावर आणलं. तुम्हाला रस्त्यावरनं चालायला येत नाही. महाराजांचा झेंडा भगवा आहे. जरी पट्टा जो आहे तो पेशव्यांचा झेंडा आहे. तो नानासाहेब पेशव्यांनी पकडला आहे. मी आयुष्यात दुसरं काही केलं नाही, परंतु हा जो काही सूक्ष्म अभ्यास आहे, ही जी अशी 50 पुस्तकं लिहिली. आता एक पुस्तक येईल, राजाभिषेक. तुम्हाला जाता जाता धक्का देतो. त्यांचा पहिला राजाभिषेक जो आहे, नीट ऐका, हा 14 जानेवारी 1656 जावळीमध्ये झालाय. 1674 रायगडवर झाला तो दुसरा. हे मी सांगत नाहीये, पंडित सकाळकाळी नावाचा त्यावेळेचा पंडित त्याची पोथी सांगते. आणि त्या पोथीमध्ये उल्लेख आहे का याच्या पुढे जावळीचा राजा चंद्रराव मोरे नाही, शिवाजीराव भोसले. हे का 14 जानेवारीला युवक होते? जानेवारी 14 म्हणजे मकर संक्रमण. तो उत्तर ध्रुवाकडनं दक्षिण ध्रुवाकडे, मकर राशीकडे सूर्य जातो, तो परत येतो. तो मुंबई दिल्लीपर्यंत जात नाही, मुंबईच्या डोक्यावर. की 14 जानेवारी हे मकर संक्रमण. तसा जावळीमध्ये हा बदल झालाय. अरे हे कुणीतरी कराड माझी कदाचित मी थकत चाललंय नाही असं नाही. त्याचं एकमेव कारण आहे का माझी पुस्तकं बाहेर उपलब्ध नाही. ती तुम्हाला एक तर जो ते छापतो आणि ती सुद्धा वयाच्या 10व्या वर्षीपासून मी लिखाण करतो. पण कोणत्याही वर्तमानपत्रात 2004 मध्ये पहिलं जे पुस्तक आलं ते खांदेरीचा माय नाही फाटकर हा ॲडमिरल. आणि तेव्हापासून आता ही जवळजवळ 50. मी पब्लिसिटी करत नाहीये, त्याच्यावर माझं पोट भरत नाहीये. पण पोटासाठी पाहिजे तर मी साहेबांकडे सांगेन, साहेब मला तहान लागली आहे, मला काहीतरी खायला द्या. किंवा किल्लेदार आहे त्यांना सांगेन त्याला मला काहीतरी द्या. पण शेवटी समाज माझा आहे, आम्ही सगळे लोक एक आहोत हे लक्षात. तर त्या पुस्तकामध्ये त्या राजाभिषेकाच्या नोंदी आहेत. शिवाजी महाराजांचे 3 राजाभिषेक झाले. संभाजी राजांची 2 मंचकारोहण झाली. राजारामाची 2 मंचकारोहण झाली. ते शब्द लिहितात. राजाभिषेक जो होतो त्यावेळेला सगळे विधी होतात आणि सिंहासन निर्माण होतं. आणि मंचकारोहण जो विधी आहे तो फक्त सिंहासनावर. हा सूक्ष्म अभ्यास, त्यावेळेचे ग्रंथ, त्यावेळेची पुस्तकं सगळं अभ्यासून विठ्ठल विठ्ठल करत पंढरपूरला जायचं. आणि आता पाऊस खूप पडलाय, आता आमच्या दुष्काळ पडलाय. अरे कसला दुष्काळ आणि काही काय. महाराजांनी अफजलला मारलं, पण त्याच्या मुलाला लढाईमध्ये जिवंत सोडले. कोणत्याही लढाईमध्ये, 500 लढाईमध्ये त्यांनी तोफा नाही वापरल्या, त्यांनी कत्तलखाने नाही वापरले. तुमच्यापर्यंत नाही आहे साहित्य आलं, तुमच्यापर्यंत फक्त ते येतं. हे शिवाजी महाराजांचं दरबारात चाललेलं नाचगाणं. अरे दरबार कसा भरला होता. शिवाजी महाराज असे बसले नव्हते, ते वीरासनात बसले होते. सिंहासनाला पदस्पर्श न करता
मराठी एकमेव भाषा अशी आहे की लेदाडे म्हणतात तर त्या प्रत्येक भाषेचा आपण कीस पाडून तो इतिहास लोकांपुढे आणायचा प्रयत्न. शालेय जीवनातला इतिहास आहे मार्क मिळवणं, बाह्य जीवनात जे काही चाललंय ते तसं. अशा बऱ्याच गोष्टींचं माझ्याकडे, परंतु ते बाहेर येऊ शकत नाही कारण बाहेर अशी व्यवहारिक जग आहे, त्यांना सगळं कमिशन लागतं. महाराजांनी त्यांच्या सैन्यामध्ये 1,25,000 सैन्य होतं. तानाजी मालुसरे, हा मालुसरेंचा पूर्वज हा सरदार होता, पण त्याला पगार महाराजांकडनं. बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे हा महाराजांचा सरदार नाही, तो बांधलांचा सरदार आहे. आणि बांधलांना एक 10 गावं त्या मावळामध्ये दिलेली आहे आणि ते बांधत त्या बाजीप्रभूला महाराजांच्या सैन्याचा अभ्यास, त्यांच्या शस्त्रांचा अभ्यास, त्यांच्या तोफा शस्त्रांवर माझी ऑथॉरिटी. त्या काळात कोणती शस्त्र होती त्याच्यावर तुमच्या माहितीसाठी जाता जाताना एक गोष्ट सांगतो. 1741 साली गोव्याच्या पोर्तुगीजाने हिंदुस्थानात एक तोफ आणली. ती ॲट ए टाइम 20 शॉट सोडायची, जस्ट लाईक बोफोर्स. ती तुळाजी आंग्रेने विजयदुर्गमध्ये बनवली. विजयदुर्गचा इतिहास लिहिताना मी ते लिहिलंय. परंतु तत्कालीन पेशव्यांनी, सातारकरांनी, कोल्हापूरकरांनी, सावंतवाडीकर कोणत्याही राजाने ती बनवली नाही. आणि आज दुर्दैव असं आहे त्या तोफेचा जो स्पेसिमन आहे तो कोणीही शोध घेत नाही. माझ्याकडे आता तेवढी ताकद नाही, माझ्याकडे तेवढी आर्थिक हेही नाही आहे, पाठबळ नाही आहे का तिथे जाईन साहेबांखालचं ओळखी असेल तर त्यांच्याकडे पत्र करू दे मला बघायचं, पण नाही कोणी घेत. ही तोफ लक्षात ठेव 1741 मध्ये, आणि तिच्यावर त्यांनी तो परिसर जिंकलाय. आजही त्या निरनिराळ्या गडांवर फ्रेंच बेलमार्कच्या तोफा आहेत, पोर्तुगीजांच्या तोफा आहेत, डचांच्या तोफा आहेत. जर कोणी पाठीशी उभे राहतील तर अशा प्रकारचं संशोधन झालं पाहिजे. मी थांबतो. विचार लो की मरते हो, विचार लो कि मरते हो, न मृत्यु से डरो कभी. अरे मरो परंतु यो मरो जो याद जो करे सभी. वीन यो सुमृत्यु जो, वीन यो सुमृत्यु जो. वृथा मरे वृथा जिए, मरा नहीं वही कि जो जिया ना आपके लिए. उसी उदार की कथा, उसी उदार की कथा सरस्वती बखानती. उसी उदार से धरा कृतार्थ सार्थ बोलती. जय हिंद, जय हिंद.